श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर 19 एप्रिल या दिवशी अक्षय तृतीया आहे आणि तुम्हाला माहीत आहे का, या 5 राशींचा खूप राजयोग आहे आणि या 5 राशींचा खूप चांगला योग असणार आहे। यांना खूप संपत्तीचा मार्ग मोकळा होणार आहे। या 5 राशींना थोडक्यात काय तर या राशींचा श्रीमंतीचा योग आहे, म्हणजेच हे यांचं नशीब खूप बलवान असणार आहे। तर अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी हा एक दिवस आहे। आता हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा दिवस असतो। आता ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीया ग्रह संक्रमणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। तर या 5 राशींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळणार आहे। तसेच त्यांना खूप साऱ्या त्यांच्या गोष्टी मनाप्रमाणे घडणार आहे। त्यांच्याकडे संपत्तीचा ओघ येणार आहे। तसेच अशक्य ही सगळ्या शक्य गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये होणार आहे। तर जाणून घेऊया चला, या 5 राशी कोणत्या आहेत। अक्षय तृतीयाला त्यांचा दुर्मिळ योग आहे, राजयोग आहे या राशींना। तर कोणत्या आहेत त्या 5 राशी, तर चला थोडक्यात सांगते। आता आपल्या 12 राशींपैकी या 5 राशी आहे। तर त्या 5 राशींचा हा खूप मोठा दुर्मिळ योग आहे आणि अक्षय तृतीयेच्याच दिवशी त्यांना हा खूप छान त्यांना सगळ्याही त्यांच्या मनासारखं घडणारा योग आहे। आता पहिली रास आहे तर ती म्हणजे मेष राशी। आता मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण करेल। तसेच या राशीच्या लोकांसाठी व्यवसाय वाढवण्यासाठी हा काळ खूप शुभ मानला जातो आणि या व्यक्तींनी अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने किंवा तांबे खरेदी करणं हे फायदेशीर ठरणार आहे। तर त्यानंतर आहे वृषभ रास। आता अक्षय तृतीयाच्या दिवशी या व्यक्तींना विवाहासाठी प्रस्ताव येऊ शकतात किंवा स्थळ येऊ शकतात। आता तुम्हाला घरामध्ये ऐशोआराम मिळू शकते या व्यक्तींना। यांना 4 चाकी वाहन खरेदीचाही योग आहे। तसेच या दिवशी चांदी किंवा सोन्यामध्ये या व्यक्तींनी गुंतवणूक करणं हे शुभ मानलं जाणार आहे किंवा त्यासाठी त्यांना खूप चांगला हा दिवस आहे। त्यानंतर सिंह रास। आता या राशीला अक्षय तृतीयेला या लोकांची मोठी खूप दिवसांची जी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते। या व्यक्ती धार्मिक स्थळालाही भेट देण्याचे त्यांच्या नशिबात भाग्य येऊ शकतात। तसेच दानधर्म केल्यामुळे यांना खूप मोठ्या प्रमाणात पुण्य मिळेल आणि अक्षय तृतीयाला या व्यक्तींनी तांबे खरेदी करणं हे खूप फायदेशीर आहे। त्यामुळे त्यांना चांगल्या गोष्टी त्यांना साध्य होऊ शकतात। त्यानंतर तुळ रास आहे। आता तुळ रास या राशीला अक्षय तृतीयाला या व्यक्तींनी अनपेक्षित असा, म्हणजे जो विचार केलेला नसेल अशा प्रकारे त्यांना अचानक लाभ होऊ शकतो। या व्यक्तींना खूप दिवसांची जी इच्छा त्यांच्या मनामध्ये असेल तर ती या दिवशी त्यांना पूर्ण होऊ शकतात। तसेच अक्षय तृतीयाला यांनी गरजू वस्तूच खरेदी करायच्या आहे, अनावश्यक वस्तू खरेदी करायच्या नसतात। त्यानंतर आहे वृश्चिक रास। वृश्चिक राशी अक्षय तृतीयाला वृश्चिक राशींसाठी कौटुंबिक जीवनासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। आता शुक्र आणि चंद्राचा प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा आणेल। तसेच या दिवशी यांनी सोने खरेदी करणे खूप चांगले आहे। तर या 5 राशी म्हणजेच मेष, वृषभ, सिंह, तुळ आणि वृश्चिक या राशींना खूप चांगला राजयोग आहे। यांच्या नशीब खूप बदलण्याचे चान्सेस आहे आणि थोडक्यात यांचा श्रीमंतीचा योग आहे। श्री स्वामी समर्थ।